भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणून आज 15 ऑक्टोबर 2025 दरवर्षी हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या सन्मानाने सर्व भारतामध्ये साजरा केला जातो। आज आमच्याही शाळेमध्ये हा दिवस वाचन प्रेरणा दिन मोठ्या आनंदात साजरा केला गेला आहे। तर काही विद्यार्थी आमच्या वर्गातील वाचन करतायत। हा प्रथमेश तू आज बाळा। कुंदापूरच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची। 8-9 वर्षाची शिवानी होती। बारी चतुर, शाळा घर शेत व बाजार येथे मुले माणसे तिच्यावर खुश असायचे। रविवारी कुंदापूरचा ढोरी बाजार भरायचा। शेतात व्हेरी गुड, खूप छान, खूप छान वाचलात ना। ठीक आहे, दिल ना वाच। मोठ्यानं वाच बाळा। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे। एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो। भाऊरावांना भेटावे म्हणून खूप वाचनाचा खूप सराव केला पाहिजे। ठीक आहे, बुद्धम। मोहिनाचा 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे। किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे। ही झाड हिरवीगार आहे दिसत आहे। शेतात समुद्र डोलत आहे। ठीक आहे, वाचनाचा अजून तू सराव केला पाहिजे। छान ते, कारण वाचेल तोच वाचेल, लक्षात घे। ठीक आहे, आता हा कार्तिक खूप छान वाचन करतोय। कार्तिक मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाणा व गरमी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला। त्यांचे जन्मगाव उली हातून हे रांची जवळ आहे। बिरताचे आई वडील शेतमजूर होते। घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती। गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले। तेथे व्हेरी गुड, खूप छान वाचन कार्तिक। हा श्रीराम वाच बाळा। एक होती मुलगी, तिचे नाव लीला होते। ती 4थीत होती। बाहेरील खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची बारी स्वतःच्या मनात येईल खूप छान, ओके, व्हेरी गुड, छान। आलिम माझे गायक नाही, आता मी मोठी झाली असं तू नाही का म्हणालीस? अगं मला हे सगळ्यांसारखं एक छान मोबाईल वर पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठी ना असतो फोन। वा गंमतच आहे ताईने। पुढे खूप छान। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे। एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो। भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो। खूप 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 छान, अजून सरावाची गरज आहे। बाहेरने झाडाची फांदी हलू लागली। खिडकीत बसलेली मनोली फांदीकडे बघू लागली। वारा अंगावर झेलू लागली। गारगार वाऱ्याच्या झोक्याने मनोली सुकवली। काय ठीक आहे, ओके, चला। एक होती मुलगी, तिचे नाव लीला होते। ती 4थीत होती। भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे। छान, पुढे। माझं एकदा ऐक नाही, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखं एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? व्हेरी गुड, नेक्स्ट। तुम्हाला कशाची भीती वाटते? कोण म्हणेल जुराराची, कोण म्हणेल छेट जुराराला काय भीते? आपण जवळ गेलो तरी ते पळून जातं। कोण म्हणेल मला अंधाराची भीती वाटते, त्यावर कोण म्हणेल अंधाराची भीती, त्यात काय असतं? नेक्स्ट, खूप छान। खानदेशातील एक गाव, त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं। सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हात तान्हात मजुरी करायचे। त्यांना
ओके, व्हेरी गुड. बघा वर्गामधले जे मुलं आहेत ते छान वाचन करतात. काही मुलांचं थोडंसं जरा अजून वाचन म्हणजे सराव अजून पाहिजे. जर अजून त्यांनी व्यवस्थित सराव केला तर नक्कीच त्यांचं वाचन सुधारणार आहे. आजच्या या वाचन प्रेरणा दिनानिमित्त मित्रांनो तुम्ही काय करायचं, जास्तीत जास्त वाचन करायचं, वाचनाचा सराव करायचा. हां, तर बघा खूप छान असं हा दिवस तर आहेच, परंतु एकच दिवस फक्त वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करायचा. कारण रोज आपण वाचन केलं पाहिजे, कारण वाचनामुळे माणूस घडतो आणि वाचन असेल तर त्याला समोर येऊन आपले विचार चांगल्या पद्धतीनं मांडता येतात. कारण जी मोठमोठी लोक होऊन गेलेली आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे किंवा म्हणजे स्वामी विवेकानंद असू दे, शिवाजीराजे भोसले असू दे, खूप अनेकांची नावं घेता येतील. त्यांच्या जीवनामध्ये वाचनाचं खूप महत्व आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर पुस्तकांसाठी घरच बांधलं. कारण वाचेल तोच वाचेल असं एक आपण म्हणतोय ना, सुविचार पण आहे. खरोखरच जो वाचन करतो त्याला जीवनाचा किंवा इतर म्हणजे खूप अनुभव मिळतो आणि तो अनुभव त्याला जीवन जगण्यासाठी उपयोगी पडत असतो. विद्यार्थ्यांनी तर वाचलं पाहिजे, परंतु इतर लोकांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वाचन केलं तर आयुष्य चांगल्या पद्धतीनं त्याला जगता येतं. तर आजच्या दिवशी सगळ्यांनी काय रे प्रतिज्ञा म्हणण्यापेक्षा एक आपण या दिवशी ठरवायचं की जास्तीत जास्त जे हातात मिळेल ते वाचायचं, जे हातात मिळेल ते वाचायचं आणि आपलं वाचन समृद्ध करायचं. नक्कीच तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये याचा फायदा होणार आहे. नमस्कार, थँक्यू.